वेलकम स्टुडंट्स. मागच्या तासाला आपण पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याबद्दल जाणून घेतलं. आता आपल्याला पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. ट्रेंड्स हे आपल्याला माहितीच आहे. ट्रेंड्स म्हणजेच एक प्रकारचा, आता बघा, एखादा युनिफॉर्म म्हणा तो काय, किंवा एखादा कॉस्ट्यूम म्हणा, ड्रेस म्हणा, त्यांचा कसं एक ट्रेंड्स येतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये बलून्स पॅन्ट्स आल्या होत्या, म्हणजे काय, तो ट्रेंड्स आहे. म्हणजेच वेगवेगळ्या फॅशनचा काय येतो, ट्रेंड्स येतो. तसं ह्या ठिकाणी एक ट्रेंड्स म्हणूयात, पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियड टेबल. मग कोणत्या प्रकारचा आहे तो ह्या ठिकाणी ट्रेंड्स? तर बघा, आता व्हेन अ प्रॉपर्टी of elements in the periodic or groups of the modern periodic table are compare. जर जेव्हा प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट्स आणि पिरियड आणि ग्रुप किंवा मॉडर्न पिरियड टेबलमधलं त्यांचं कंपॅरिझन केलं, किंवा एलिमेंटच्या प्रॉपर्टीज किंवा ग्रुप्स आणि पिरियड यांचं जर काय म्हणतात त्याला कंपॅरिझन केलं, तर सर्टन रेग्युलेटरी इज ऑब्झर्व इन द व्हेरिएशन्स. रेग्युलर इज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन्स. आता मग कशा प्रकारचं व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला भेटलं आहे? सर्टन अँड रेग्युलेटरी. काही ठिकाणी एकदम बदल झालेला आहे, किंवा काही ठिकाणी हळूहळू बदल होत गेलेला असं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं. इट इज कॉल्ड द पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि मग ह्याच व्हेरिएशन्सला किंवा जे काही चेंजेस आहेत त्यालाच या ठिकाणी ट्रेंड्स असं म्हटलेलं आहे. तर मॉडर्न पिरियड टेबलमध्ये आता इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियडिक ट्रेंड्स इन ओनली द 3 प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. आता भरपूर अशा ट्रेंड्स आहेत, पण आपल्याला मुख्य आपल्या 3 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. नेमली व्हॅलेन्सी आणि ॲटॉमिक साईज अँड मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग त्या प्रॉपर्टींची नावं ह्या ठिकाणी दिलीत. कोणती कोणती आहेत त्या ठिकाणी? नेमली फर्स्ट वन, व्हॅलेन्सी, ॲटॉमिक साईज अँड मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ह्या 3 गोष्टी जाणून घ्यायच्या. त्याच्यापैकी आता पहिली व्हॅलेन्सी. आता यू नो व्हॅलेन्सी, द कॅपॅसिटी ऑफ कंबायनिंग अ एलिमेंट or atom, that's called this atom or these elements, the valency. मग त्या ॲटम कॉम्बिनेशन्स त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, त्या स्टेबिलिटीसाठी ॲटम किंवा तो एलिमेंट काय करत असतो, कंबाईंड होत असतो किंवा बॉन्ड फॉर्म करत असतो. आणि ती आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन और व्हॅलेन्स शेल आपण म्हणत असतो. तर यू हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द व्हॅलेन्सी ऑफ अर एलिमेंट्स इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द outermost shell of its atoms, that is the valence electrons. आता बघा, प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये तुम्ही व्हॅलेन्सी जाणून घेतलेली. व्हॅलेन्सी इज द एलिमेंट ऑफ डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द outermost shell ऑफ इट्स ॲटम्स. म्हणजे जो एलिमेंट आहे किंवा जो काही आहे त्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन्स त्यांनाच काय म्हणतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आता बघा, या ठिकाणी थोडंसं तुम्हाला विचार करायला लावलेला आहे. व्हेन इज द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन एलिमेंट्स अँड इट्स व्हॅलेन्सी. मग आता रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स अँड इट्स व्हॅलेन्सी. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय म्हणतात त्याला, एलिमेंट्स आणि त्याच्या व्हॅलेन्सीचं जर तुम्ही पाहिलं तुमच्या लक्षात येईल. आता बघा, सोडियम हा आपल्याला फार जवळचा एलिमेंट्स आहे. आपण वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्समध्ये याला पाहत असतो. तर आता याचं जर तुम्ही व्हॅलेन्सी पाहिली तर 281 अशा पद्धतीने आहे. तर म्हणजे आउटरमोस्ट शेल याची जी आहे ती 3rd नंबरची शेल आहे. त्या 3rd नंबरच्या शेलमध्ये 18 किंवा 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. तर 8 पैकी किती आहेत किंवा 18 पैकी किती आहेत, तर एकच इलेक्ट्रॉन आहे. मग आता एकच इलेक्ट्रॉनचा जर विचार केला या ठिकाणी, तर ह्याची आपण व्हॅलेन्सी सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे, 1 आपण म्हणत असतो. म्हणजेच तो काय करतो, 1
डोनेट करतो, किंवा त्याला 7 गेन करणं शक्य नाही आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 7 इलेक्ट्रॉन्स त्याला गेन करण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणं सोपं आहे. कारण की काय 2, 8 आणि 1, तर 1 हा जर डोनेट होऊन गेला त्याची आउटरमोस्ट शेल होईल सेकंड 1, आणि सेकंड म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. अशा पद्धतीने त्याचं मांडलेलं आहे. सेकंड म्हणजेच काय तर द ॲटॉमिक नंबर ऑफ अ बेरिलियम इज 4 while that is oxygen is 8. Write down the electronic configuration of the two and deduce their valency from the same. मग दोघांची व्हॅलेन्सी सेम आहे. आता बघा बेरिलियम जो आहे त्यात बेरिलियम जो आहे तो सेकंड ग्रुपमध्ये, सेकंड पिरियडमध्ये सेकंड ग्रुपमध्ये, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 2. आणि ऑक्सिजन पण हा सेकंड पिरियडमध्ये आणि सेकंड पिरियडमध्ये आहे, आणि 2 आणि 6 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर हा सेकंड पिरियडमध्ये बघा आता ह्या ठिकाणी बेरिलियम जो आहे तो 2, 2 असं त्याचं आहे. तर आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, आणि ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे. तर मग आता बघा 2, 2चा विचार केला या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे बेरिलियमच्या याच्यामध्ये त्याला 6 इलेक्ट्रॉन्स गेन करण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन्स काय आहे डोनेट करणं सोपं आहे. तसंच ऑक्सिजनच्या बाबतीत जर विचार केला आपण तर काय म्हणतात त्याला 6 इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन्स गेन करणं सोपं आहे. म्हणून दोघांचंही काय होतं या ठिकाणी व्हॅलेन्सी जी आहे ती किती आहे 2च आहे. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन्स गेन करणं सोपं, तसंच 6 इलेक्ट्रॉन्स गेन करण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन्स देणं सोपं. म्हणून काय आहे दोघांची व्हॅलेन्सी काय आहे सारखी आहे. द थर्ड वन आपण द टेबल थर्ड वनचा विचार केला तर टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. पुढच्या पानावरती आपल्याला टेबल पाहायचं आहे. त्या टेबलमध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत. राईट in it the electronic configuration of the first 20 elements below the symbols and write the valency as shown in the separate box. आणि त्यांची व्हॅलेन्सी सेपरेट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायची आहे. आपण पुढचं नेक्स्ट पेज पाहूयात. हे बघा ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा तो प्रत्येक सिम्बॉल आणि त्याचं व्हॅलेन्सी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी आपण लिहू शकतो त्या ठिकाणी. काय म्हणतात चौथा व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स. आपल्याला चौथं पाहिजे या ठिकाणी. तर व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स इन द व्हेरिएशन्स ऑफ द व्हॅलेन्सी वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथिन अ पिरियड. आता बघा व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स इन द व्हेरिएशन्स ऑफ द व्हॅलेन्सी वाईल ग्रोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथिन द पिरियड. आता पिरियडमध्ये तुम्ही जर लेफ्ट टू राईट गेलात या ठिकाणी त्याची व्हॅलेन्सी जर चेक केली तर एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स विथ द पिरियड 2 and 3 बद्दल तुम्हाला दोघांबद्दल मांडायचं आहे. आता बघा दोघांचं तुम्हाला आता ट्रेंड्स काय बघ तर त्या ठिकाणी बघा तर पहिला जो आहे तो लिथियम त्याची व्हॅलेन्सी किती आहे 1, बेरिलियम आहे 2, बोरॉन आहे त्याची 3, कार्बन जो आहे तो त्याचं 4, म्हणून नायट्रोजन आहे तो त्याचे आहे 3, नंतर ऑक्सिजन जो आहे तो 2, फ्लोरीन जो आहे तो 1 आणि इथं निऑन जो आहे तो 0. तर मग तुमच्या एक लक्षात येईल की ह्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 3, 2, 1 आणि 0
म्हणजेच काय ट्रेंड्स आहे या ठिकाणी व्हॅलेन्सीच्या संदर्भामध्ये विचार केला तर 1 2 3 4 अशी ह्या इथपर्यंत काय होते, इन्क्रीज होते व्हॅलेन्सी. पण इथून आफ्टर कार्बन ॲटम तर त्याची 3 2 1 0 म्हणजेच काय व्हायला लागते, डिक्रीज व्हायला लागते. हा एक ट्रेंड्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे तो म्हणजेच काय, ॲटॉमिक साईज. atomic size. You have seen in the previous standard that size and volume of the fundamental properties of matter. Fundamental properties, atomic size, नंतर व्हॉल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. मॅटरची साईज आणि व्हॉल्यूम ही फंडामेंटल प्रॉपर्टी. द साईज ऑफ द an atom is the indicated by its radius. मग त्याची साईज शोधण्यासाठी त्याच्या रेडियसचा विचार केला जातो. म्हणजे मिडल पॉईंटपासून ते म्हणजे एरिया जेवढा आहे त्याचे काय केलं जाते, त्याची रेडियस पाहिली जाते. तर ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. मग त्याचा ॲटम हवा काय म्हणतात त्याला, याला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचे शेल आहेत, शेल आउटरमोस्ट शेल. तर त्या आउटरमोस्ट शेलपर्यंत लास्ट शेलपर्यंतचं डिस्टन्स आणि त्या न्यूक्लियसचं डिस्टन्स याचा विचार म्हणजे त्याला रेडियस असं म्हटलं जातं. आणि त्या रेडियसचंच डिस्टन्स म्हणजेच काय, त्याची ॲटॉमिक साईज आपण त्या ठिकाणी म्हणूया त्याला. तर ॲटॉमिक साईज त्या ठिकाणी मोजली जाते. तर ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट ऑफ पिकोमीटर, PM ने दाखवलं जातं, पिकोमीटर, विच इज स्मॉलर दॅन द नॅनोमीटर. 1 PM इज इक्वल टू 10⁻12 मीटर. एवढा लहान आहे, नॅनोमीटरपेक्षा लहान असं मेजरमेंट आहे ते. तर सम एलिमेंट्स इन देअर ॲटॉमिक रेडियस आर गिव्हन हिअर. आता बघा तुम्हाला या ठिकाणी काही ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी दिले आहेत. ऑक्सिजनचे आहे 66, बोरॉनचे आहे 88, कार्बनचे आहे 77, नायट्रोजन आहे 74, बेरिलियम आहे 111 आणि लिथियम आहे 152 एलिमेंट आणि त्याचं ॲटॉमिक रेडियस इन PM. PM मीन्स पिकोमीटर. आता बघा या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तसं ऑक्सिजन हा सगळ्यात ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर विचार केला तर किती आहेत, तर 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर विचार केला तर 2 6 म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. तसंच त्याच्यापेक्षा नायट्रोजनचा विचार केला तर त्याचं 2 5 म्हणजे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, तरी कॉन्फिगरेशन एवढं आहे. कार्बनचा विचार केला तर 6 मीन्स 2 आणि 4. त्याच पद्धतीने बोरॉनचा विचार केला तर 2 आणि 3. बेरिलियमचा विचार केला तर 2 आणि लिथियमचा विचार केला तर 2 1. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेलमध्ये म्हणजे आता सेकंड पिरियडमध्ये जो सेकंड पिरियड आहे, सेकंड पिरियडमधले जेवढे पण एलिमेंट्स आहेत ते ह्या ठिकाणी दिलेले आहेत. सेकंड पिरियडमधले एलिमेंट्स दिलेले आहेत. आणि या सेकंड पिरियडमधले एलिमेंट्स जर तुम्ही इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडलेत म्हणजे पहिला जो आहे तो लिथियम, मग बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. आता यांचं जर तुम्ही पाहिले ॲटॉमिक रेडियस तर ह्या ठिकाणी पिकोमीटरमध्ये दिलेली. आता त्यांची रेडियसची दिलेली आहे तर तुम्ही काय म्हणता त्याला इन्क्रीजिंग ऑर्डरने त्या ठिकाणी मांडली तर तुमच्या लक्षात येईल की जशी जशी रेडियस इन्क्रीज होते तसं ॲटॉमिक साईज त्या ठिकाणी काय होते, डिक्रीज होते, डिक्रीज. आता बघा लिथियम या ठिकाणी 152 आहे, बेरिलियम 111 आहे, बोरॉन
88 आहे, कार्बन 77 आहे, नायट्रोजन 74 आहे आणि ऑक्सिजन 66 आहे. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आउटरमोस्ट शेलमध्ये, आता सेकंड पिरियड आहे, शेल सेम आहे, आउटरमोस्ट शेल सगळ्यांची सेम असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त एक इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी काय होतं, इन्क्रीज होतो आहे. लिथियममध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये 1 आहे, बेरिलियममध्ये 2 आहे, बोरॉनमध्ये 3 आहे, कार्बनमध्ये 4 आहे, नायट्रोजनमध्ये 5 आहे, ऑक्सिजनमध्ये 6 आहे. जसं जसं त्यांचे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी इन्क्रीज होत आहेत त्याच पद्धतीने त्यांची रेडियससुद्धा काय होते, डिक्रीज होते. म्हणजेच काय तर ॲटममधला जो काही न्यूक्लियस आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन अ आउटरमोस्ट शेल, म्हणजे एक इलेक्ट्रॉनचं त्याच्यावरती एवढा फोर्सने लावायला लागणार जेवढे काय म्हणतात त्याला, एकच इलेक्ट्रॉन होतं तेव्हा फोर्स कमी होता. पण जसे जसे इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढत गेली तसं ॲटॉमिक साईज देखील त्याची काय होत गेली, कमी होत गेली. जसं जसं ते इन्क्रीज होत गेलं इलेक्ट्रॉन्सची संख्या तसंच त्याची ॲटॉमिक रेडियससुद्धा काय झाली, कमी झालेली तुम्हाला पाहायला भेटेल. बाकीचं आपण पुढच्या तासाला पाहूयात. तुम्ही स्वतः ह्या वरील जो काही व्हॅलन्सीचा टेबल आहे तुम्ही स्वतः ड्रॉ करून पाहिजे आहे. नंतर हे एलिमेंट्स आणि ॲटॉमिक रेडियस हे तुम्ही स्वतः त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडून पाहिजे आणि त्यांची व्हॅलन्सी मांडून पाहिजे किंवा ऑटोमोस्ट शेलची संख्या मांडून पाहिजे. तर तुमच्या लक्षात येईल की व्हॅलन्सी आणि ॲटॉमिक साईज नेमकी कशा पद्धतीने आहे. बाकी ॲटॉमिक रेडियसबद्दल आपण पुढच्या तासाला अधिक चर्चा करणार आहोत. ओके, गुड डे, गुड बाय.